नाही, जरांगे पाटलांबरोबर दरी मिटवण्यासाठी म्हणजे दिवाळीच्या चहा पाना एवढा किंवा फराळी एवढा हा विषय सोपा नाही. आम्हालाही आवडेल. जरांगे पाटील काही माझे वैयक्तिक दुश्मन आहेत का? प्रश्न हा वैयक्तिक नाही ना, काय कोणाच्या लेकीबाळीचं लग्न आहे का? हा महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त ओबीसींच्या हक्क अधिकाराचा प्रश्न आहे आणि तो चहा पानानं सुटणार आहे का? सर, खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे. शिंदे समिती ज्या आहे मराठवाड्यातील कुणबी नोंदी ज्या आहेत त्या देत नाही आहेत असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. सरकारला पुन्हा एकदा मराठा आंदोलन हवाय का असा इशारा देखील सरकारने दिलेला आहे. बघा, जरांगेंनी काहीही बोललं तरी महाराष्ट्र शासनानं 2 सप्टेंबरचा जो गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित केलाय त्या गव्हर्नमेंट रेझोल्युशन अन्वये महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या स्पर्धेमध्ये जो बलुतालुता आहे, जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे, यांच्या स्पर्धेमध्ये माझा मराठा बांधव उतरलेला आहे. त्यांनी सर्टिफिकेट काढून झालेली आहेत आणि आमचं ओबीसीचं आरक्षण हे आज रोजी संपलेलं आहे. संपण्याचं कारण असं आहे की या राज्यकर्त्या समाजाच्या विरोधामध्ये गावगाड्यातला ओबीसी हा टिकू शकणार नाही आणि आम्हाला डावललं गेले आणि आमचं आरक्षण संपलंय ही भावना महाराष्ट्रातल्या ओबीसींची आहे. त्यामुळे जरांगे काय बोलतायत किंवा शासन काय म्हणतोय किंवा कोण काय म्हणतोय हा सगळा महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. आमचं आरक्षण गेलंय यावरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी विनंती करत आहोत की तुम्ही या पंचायत राजच्या निवडणुका, लोकल बॉडीच्या निवडणुका एक वर्षभरासाठी पुढे ढकला. पुढे तुम्ही गेली 7 वर्ष निवडणुका घेत नाहीयेत.